Hello. This is not the artifact episode, and this is the story about the Marathi movie, and that story belongs. Name is सोहळा. सोहळा हे एक मराठी नेम आहे. याचं मिनिंग होते सेलिब्रेशन. नाही नाही, सेलिब्रेशन नाही. सेलिब्रेशन रिप्रेझेंट करते की कॅरेक्टर when he is really happy, really more than happy. Like dance is kind of celebration to tell everyone. But Sora is a movie about you keeping a very gentle smile on your face. ओके, ही फिल्म मराठी आहे त्यामुळे मी मराठीमध्ये शूट करतो यार. आजची तारीख आहे, सांगू, आजची तारीख आहे 29 जुलै 2015 आणि 6:30 वाजल्या. आता मी भाजीपाला घेऊन आलो, आईसोबत मार्केटमध्ये गेलो होतो आणि जस्ट गाडी चालवता चालवता हे डोक्यात स्ट्राईक झालं. म्हणजे सोहळा नावाची फिल्म तर बनवायची होती, याच्यावर काफी म्हणजे जास्त मी डोकं लावणार नव्हतो या फिल्ममध्ये. I need to make a very gentle movie, एक very smooth, non-violence, not a 3D, just make it really simple and familiar to everyone person, which car inspire to everyone. Sohla is a movie about the okay मराठी. सोहळा ही अशी मूवी आहे, याच्यात करीब एक कॅरेक्टर आहे, त्यांचं नाव छन्नप्रकाश नाही, छन्नप्रकाश विठ्ठलराव नाही, राकेश. येस, राकेश इज अ प्रिटी इनोसंट नेम फॉर दिस कॅरेक्टर. राकेश राव, यस, राकेश राव इज अ रिअली नाईस नेम. ओके, राकेश राव हे कॅरेक्टर आहे, हे यंग नाही, हे ओल्ड आहे. नियर अबाउट 60 त्यांची झाली आहे. म्हणजे नियर अबाउट 60-62 वर्षाचे आहे. त्यांना डायबिटीज आहे आणि व्हेरी फनी आहे. फनी म्हणजे जस्ट नॉर्मल काइंड ऑफ ओल्ड पीपल हू आर बीइंग हॅपी जस्ट लाईक दॅट. सो दिस इज द मूवी अँड दिस इज द कॅरेक्टर राकेश राव. येस, अँड दॅट कॅरेक्टर इज प्लेड बाय नाना पाटेकर. Yes. I should probably think about Amitabh Bachchan, but well, this is the Marathi movie, man, and I should have to make a movie in the Marathi character. म्हणजे मराठी ॲक्टर्स यांना पार्ट इन करायचं या फिल्ममध्ये. सो अमिताभ बच्चन मेक्स इट रिअली big fantasy, really big character for this movie, because that movie doesn't belong to them. Means he's I'm not telling this. म्हणजे मी असं म्हणत आहे की नाना पाटेकर इज अ परफेक्ट कॅरेक्टर फॉर दिस जॉब. परफेक्ट कॅरेक्टर फॉर हे फालतूचे फोन येते कंपनीचे. रेकॉर्डिंग सुरू आहे ना? येस. तर काय आहे की 60-65 वर्षाचे हे ओल्ड पीपल हे राकेश आपल्या बायकोवर खूप जास्त प्रेम करत असतात. करीब म्हणजे चांगले प्रेम. बट शी डाय, ती मरून जाते. म्हणजे राकेशच्या पत्नीचं नाव काय? वैजंतीमाला. ऑफकोर्स, परफेक्ट नेम फॉर दिस, वैजंतीमाला. बट नेम इज नॉट बीन क्लासिफाईड. जस्ट नेम फॉर वैजंती. वैजंती ही पत्नी आहे त्यांची.
वयाचे 60-62व्या वर्षी वयात ते रिटायर झाले असतात. त्यांची मुलं जॉबवर असतात. एक मुलगा अ, अमेरिकेला असतो आणि एक मुंबईला असतो. त्यांच्यासोबत राहतो. अँड दॅट मुलगा इज प्लेड बाय मी, आय थिंक, प्रॉबॅबली. बट त्यात माझं काही कॅरेक्टर काही आहेचं नाही. त्यामुळे मी अजूनपर्यंत मुलांबद्दल काही थिंक नाही केलंय. मी जस्ट राकेशबद्दलच फोकस केला. पुढे सांगतो याच्याबद्दल काय आहे. ओके. राकेश, त्याचा मुलगा आहे तो अमेरिकेवरून, सॉरी जर्मनीवरून. जर्मनीला तो काहीतरी काम करतो तिथे. नाही, सॉरी सॉरी. फिल्मची स्टार्ट अशी आहे की राकेश आणि त्याचा नातू दोघे जण इथे जातात भाजी मंडीमध्ये. तिथे मला सगळ्यांचे व्ह्यू दाखवायचे. म्हणजे जेव्हा ते म्हणते 10 का 2 किलो, 10 का 2 किलो टमाटर, 10 का 2 किलो, ए पावभाजी पावभाजी 10 का 2 किलो, घ्या घ्या लवकर घ्या, पटापट घ्या, लवकर घ्या, पटापट घ्या. दिस इज लाईक दॅट. अँड म्हणजे तशा प्रकारे शूट करायचं आहे. प्रत्येकांना फोकस करायचा आहे. म्हणजे दोज कॅरेक्टर मीन्स दोज पीपल आर डुईंग नॉर्मल इन दिअर लाईफ. अँड सो दिस इज द वे वे दे टॉकिंग अबाउट तो बीइंग कस्टमर गेटिंग टुगेदर. सो दिस इज तर त्यावेळेस राकेश त्याच्या नातू नियर अबाउट 15 वर्षाचा असतो. नाही, 10 ते 15, पण छोटा नातू. तर राकेश सांगत असतो की टमाटर असे असतात, यांची वरची बनावट अशी असली पाहिजे तरच ते पिकलेले असतात. जर ते कोंबलेले किंवा नाजूक असतात तर ते नापीक असतात, त्यांची भाजी चव लागत नाही. म्हणजे त्यांच्या एक्सपिरियन्स थ्रू सांगतात त्यांना का कशा प्रकारे भाजी निवडायची वगैरे वगैरे. तर देन ही मेक अ कॉल. देन त्याला कॉल येतो की तुमच्या बायकोची तब्येत काफी सिरियस आहे, तर तुम्ही या बा. तर वेन ही गोज टू हॉस्पिटल आणि तेव्हा कळते की शी इज इन लास्ट स्टेप. म्हणजे वैजंती आहे जे राकेशची पत्नी, शी इज इन लास्ट स्टेप. बट शी इज हॅपी. म्हणजे ती एक सुखी असते आणि तिला सांगायचं असते की तिला जस्ट काही बोलायचं असते तिच्या नवऱ्यासोबत, म्हणजे राकेशसोबत बोलायचं असते की मी थँक्यू म्हणते की धन्यवाद करते की तुम्ही माझ्या आयुष्यात आला. माझ्या आयुष्यामध्ये एक जादू, एक रंग भरले. प्लस तुम्ही मला 2 सुखरूप मुलं दिली, ज्यांना आपण घडवलं. या संसाराचा गाडा आपण चालवला एका पद्धतीने. आता या संसाराच्या गाड्यातून एक चाक आता तुटणार आहे. तर त्यामुळे आता तुम्ही सपोर्ट घ्या. आणि आय मीन शी टेल अस की तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करा. म्हणजे तुम्ही घरच्यासाठी सगळ्यांसाठी लढले. आता आता बारी आहे तुमची. आता तुम्ही स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी काही ना काही करा. तेव्हा तिचे मुलं पण असतात सोबत. अँड देन शी डाय. मग तिचं ते अंतिम संस्कार वगैरे ते असं जस्ट तिथं एक गाणं नाही, जस्ट रिअली जस्ट म्युझिक जस्ट लाईक व्हेरी नॉर्मल हॅपन्स इन देअर डेली लाईफ. आणि त्याच्यानंतर काय होते की तिची डायरी याला सापडते राकेशला. तर मेल्यानंतर 10-15 दिवसानंतर मग सगळे मुलं वगैरे जातात, सगळं वगैरे. मग त्याला घरी करमत नाही. तर जेव्हा तो असेच बघत राहतो घराकडे, इकडे तिकडे येतो, तर तेव्हा राकेशला एक डायरी दिसते. त्या डायरीमध्ये
ते डायरी कशी असते, ते डायरी राकेशचीच असते. की जेव्हा वैजंती आणि राकेश या दोघांचं लग्न झालं होतं, म्हणजे नियर अबाउट 40 इयर्स अगो, 40 वर्ष अगोदर, म्हणजे इज अ रिअली लॉंग टाईम मॅन. तर त्यांनी ठरवलं होतं की आपण, म्हणजे राकेश ठरवलं होतं की आपण आपल्या संसाराचा गाडा कशा प्रकारे चालवतो आणि कशा प्रकारे हे करतो, त्याच्याबद्दल एक लिहावा म्हणून राकेश आणि वैजंती दोघे जण ठरवतात. बट टिल देन राकेश त्याच्या कामानुसार किंवा दुसऱ्या कोणत्या बिझी स्टफ थ्रू ही कॅन डू इट. तर त्यावेळेस फक्त वैजंती ते डायरी लिहित होती. तिच्या लाईफमध्ये प्रत्येक मोमेंट आणि तिने जे तिच्या नवऱ्यासोबत, तिच्या पतीसोबत केलेले प्रत्येक मोमेंट शेअर केले आहे त्याच्यात. काफी गुड थिंग्स आणि काफी हॅपी दाखवण्यात आलं आहे. त्याच्यात एक इन्स्पायर पण होत आहे. वन डे राकेश यांनी वैजंतीला सांगितलं होतं की जेव्हा मी खूप यंग होतो, लग्न करायच्या अगोदर, तर तेव्हा मी एका मुलीला प्रेम करत होतो किंवा लाईक करत होतो. अँड आय थिंक शी वॉन्ट बी इन माय लाईफ अँड बिल्डिंग अ life together, making children, great family, but doesn't happen because he was married with Vaijanti. So वैजंतीलाही माहीत होतं, कारण राकेशनी तिला सांगितलं होतं वैजंतीला. सो वैजंती शी वॉन्टेड टू, म्हणजे तिला माहीत होतं की आपला नवरा, आपला पती आपल्या आयुष्यासाठी किती काय झडतोय, किती काय करतोय, पण त्याच्या लाईफसाठी आपण खूप दुर्लक्ष केलं आहे असं तिला कळून येत आहे. म्हणजे ती मराच्या अगोदर ती डायरीमध्ये खूप काही नमूद करते. ती सांगते की त्या डायरीमध्ये सांगते की मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता, बट शी वॉज मॅरिड अँड नाव शी इज इन मुंबई. तिच्याशी मैत्री पण झाली होती वगैरे वगैरे. बट वेन दे मीट टुगेदर, राकेश अँड दॅट फ्रेंड्स नेम कॉल्ड female friend Rekha. Yeah, Rekha is the one of the character to build a character for this, and that character played by who can play this role? I don't know, something Marathi character would be. तर अशा वेळेस अशा वेळेस तो राकेश वाचतो ते डायरी वगैरे, तर त्याला कळून येते की आपली वाईफ आहे जी नेहमी बिमार रगायची, बट तिला कळून यायचं की आपला पती आपल्यासाठी किती करताय आणि तिला त्याच्याबद्दल काळजी पण होती. आणि तिला वाटायचं की म्हणजे तिला कळून होतं की मी जास्त वेळ जगणार नाही आणि जे रेस्ट ऑफ द लाईफ आहे राकेशची, तर शी वॉन्ट टू ही, म्हणजे जे उरलेलं आयुष्य आहे ते राकेशनी रेखासोबत हे करावं असं तिला वाटत होतं. ही इज ऑल्सो वॉन्टेड टू, बट देअर इज अ लॉंग टाइम टू हॅपन इट, सो दिस इज नॉट हॅपन. बट नाव म्हणजे तिची शेवटची हीच इच्छा होती त्या डायरीमध्ये की तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करा, तुम्ही तुमची लाईफ स्वतः बनवा. तर तेव्हा तो इन्स्पायर होतो, खूप इन्स्पायर होतो. तर तेव्हा त्याची एक नात असते, राकेशची एक नातू असते, ती फिमेल असते, टीनेजर्स असते, नियर अबाउट 18-20 इयर्स. तर तेव्हा हा राकेश फेसबुक प्रोफाईल ओपन करतो. म्हणजे ही जस्ट प्रिटेंड टू बी यंग, मीन्स ही इज नॉट प्रिटेंड टू बी यंग, ही इज बिकमिंग यंग अँड doing some profit, doing some really great stuff to make him happy, make it own happy. आणि त्याच्यामध्ये मदत करते त्याची नात, तिची नात राकेशची नातू म्हणजे ग्रँड डॉटर. शी हेल्प्स यू, शीज नेम इज
तिचं नाव का राहणार? तिचं नाव राहणार वैदेही नाही. अं, हम्म, भाग्यश्री. येस, भाग्यश्री इज वन ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे हे चांगलं कॅरेक्टर आहे एक ग्रँड डॉटरसाठी, ग्रँड डॉटर ऑफकोर्स. तर भाग्यश्री तिच्या आप्पाजींना म्हणजे राकेशना मदत करते, सांगते की अशा प्रकारे हँडल आउट करायचं फेसबुक प्रोफाईल. आता शी कॅन मेक अ कॉन्टॅक्ट विथ रेखा अँड राकेश. येस, दॅट्स अ रिअली नाईस नेम, रेखा and Rakesh. Wow. I didn't even thinking, man. I just think, man, the Rakesh and the Rekha is both of the different character which helps to make it getting together. But uh, finally, I matched those words, Rekha and Rakesh. Wow, it's a nice couple story, and yeah, it's a really nice story, man. Wow. Okay. माहिती नाही एवढं चांगली बनवली. Next, what happened? Next happen is Facebook, yeah. Then making profile. Now Bhagyashree is make contact with them, and this is the really funniest story about, because Rekha is also married, and she's husband is exist. He's not dead. But at this moment, at the 60-65 वर्षापर्यंत, तेव्हा लोकांना फिलिंग्स बहुत मॅटर करते, बहुत बहुत जास्त मॅटर करते. कोणत्या गोष्टीपासून हर्ट असून त्यांना खूप वाईट वाटते, पण कोणत्या गोष्टीपासून त्यांना वाईट होत असन, आणि जरी ती गोष्ट नाही, कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना खुशी भेटत असन, जरी ती गोष्ट वाईट आहे तरी त्यांना खुशीची पर्वा आहे, त्या वाईट गोष्टीची पर्वा नसते. आ का करते? मोठं गहू कारभार करतात. पाणी भरायचं राहिलं, सगळं करायचं राहिलं. ए राहू दे ना, ए सोनू इकडे. ए बयाडी इकडे ते, एक मिनिट. ते कशाला काढत आहे? एक मिनिट इकडे. ते MSCB वाले जे साफ करते तेच करून देते ना, थोडी येते तेच येते. झालं नाही एवढं साफ आता. ते राहू दे, आता ते राहू दे, ये इकडं. राहू दे म्हणलं ना. ते खराटा घे, झाडू घे, निघून जा. फालतूचे कामं नको करत जा. जे काम आहे तेच काम करत जा. खाल्लं की करून लागलं तिला थोडंसं. तेवढं. ये. मला एवढं त्रास होऊन राहिला म्हणून ते करून लागतं, गाडी काढायला ना, हे करायला. हो, ते झालं. ते जेवढं काढलं तेवढं टाकून देतं. करू लागत होतं. इथं मी एवढी माहोल स्टोरी बनवली, एवढी माहोल हे करून राहिलो. मस्त आहे, घरातल्या घरातच स्टोऱ्या बनवणं, घरातल्या घरातच मी. Well, what happened next, I don't know, but I was thinking about it, and this is the story about the Sohra called the celebration, and yeah, this is it. Thank you.